मागील व्हिडिओमध्ये प्रकरण 1 मधील कलम 2 मधील व्याख्या आपण सुरू केल्या होत्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 2 ला पुढे कंटिन्यू करणार आहोत। या व्हिडिओमध्ये सेक्शन 2 सबसेक्शन 5 मध्ये न्यायालयाची व्याख्या दिली आहे। एक न्यायाधीश ज्याला कायद्याने एकट्याने न्यायिकपणे काम करण्याचा अधिकार दिला आहे किंवा न्यायाधीशांचा न्यास ज्याला कायद्याने एक न्यास म्हणून न्यायिकरित्या कार्य करण्याचा अधिकार दिला आहे, जेव्हा असे न्यायाधीश किंवा न्यायाधीशांचा न्यास न्यायिकरित्या कार्य करत आहे असा याचा अर्थ आहे। न्यास म्हणजे ग्रुप असतो। सबसेक्शन 6 मध्ये मृत्यू याचा अर्थ मनुष्य प्राण्याचा मृत्यू असा आहे आणि ते तेव्हाच जेव्हा संदर्भावरून विरुद्ध काही दिसून येत नसेल तर। नेक्स्ट सबसेक्शन 7 मध्ये अप्रामाणिकपणाने म्हणजे अप्रामाणिकपणा याचा अर्थ सांगितला आहे। एखाद्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा किंवा दुसऱ्या व्यक्तीस गैरहानी व्हावी या उद्देशाने कोणतीही कृती करणे म्हणजे अप्रामाणिकपणा होय। नेक्स्ट सबसेक्शन 8 मध्ये डॉक्युमेंट दस्तऐवजचा अर्थ सांगितला आहे। कोणत्याही बाबींचा पुरावा म्हणून अक्षरे, आकडे किंवा चिन्हे असे जे साधन वापरण्याचे उद्देशित असेल किंवा वापरता येईल त्या साधनाने किंवा अशा एकाहून अधिक साधनांनी कोणत्याही पदार्थावर व्यक्त केलेली किंवा रेखलेली ती बाब असा आहे। यात विशेष म्हणजे विजकीय व संगणकीय अभिलेखांचा समावेश होतो। अक्षरे, आकडे किंवा चिन्हे कोणत्याही साधनांद्वारे किंवा कोणत्याही पदार्थांवर काढली आहेत किंवा तो पुरावा न्यायालयात वापरण्याचा उद्देश आहे किंवा तेथे वापरता येईल की नाही हे महत्त्वाचे नाही। यामध्ये ते वापरता येईल की नाही हे महत्त्वाचे नाही आहे। यात जर का उदाहरण घ्यायचे झाले तर संविधेच्या अटी व्यक्त करणारे लेखन जे त्या संविधेचा पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते, तो एक दस्तावेज आहे। तसेच आपल्याला माहीतच आहे बँकरला दिलेला धनादेश हा एक दस्तावेज आहे। तसेच मुखत्यारनामा व नकाशा व आराखडा जो वापरण्याचा उद्देश आहे किंवा जो पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो तो एक दस्तावेज आहे। दिशानिर्देश किंवा सूचना असलेले लेखन हे सुद्धा एक दस्तावेज आहे। तसेच यात वाणिज्य किंवा अन्य परिपाठान्वये ज्याला स्पष्ट केले जाते अशी अक्षरे, आकडे, चिन्हे यांद्वारे जे काही व्यक्त केले असेल ते जरी प्रत्यक्षात तसे व्यक्त केलेले नसले तरी ती अक्षरे, आकडे, चिन्हे यांद्वारे या कलमांच्या अर्थानुसार व्यक्त केले असल्याचे मानले जाईल। थँक्यू। बाकीच्या ज्या राहिलेल्या व्याख्या आहेत त्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया।